लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नागपुरात वसंत योद्धा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क। नागपूर 10 ऑगस्ट 2025 ज्ञानप्रकाश लोकसंख्येद्वारा परसबाग असावी दारी या कार्यक्रमाअंतर्गत दिला जाणारा वसंत योद्धा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला। श्रीकांत राठोड यांच्या सामाजिक क्षेत्रातील असाधारण कार्याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। सोबत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार समारंभ पार पडला, ज्यात प्रयोगशील आणि उद्यमशील शेतकरी माननीय अजय भाऊ संगडीवार, मूल जिल्हा चंद्रपूर, जनसेवा आणि जैविक शेती प्रचारक माननीय रामराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ पुसद आणि रुग्णसेवेत अविश्रांतपणे कार्य करणारे माननीय कुंदन शेरे यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्रवीण पवार, IIT गुरुकुल नागपूर, अध्यक्षस्थानी नागपूर नगरीचे नायक माननीय इंजिनियर आत्माराम चव्हाण, प्रमुख पाहुणे कारभारी ॲडव्होकेट बद्री प्रसाद चव्हाण होते। प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय कॅप्टन LB कलंत्री, माननीय संचालक रेशीम महाराष्ट्र शासन, माननीय ज्ञानेश्वरी रक्षक, अभ्यासक, लेखक, व्याख्याते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा आणि माननीय सुभाष जाधव संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी होते। कार्यक्रमाची सुरुवात समग्र क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार, कर्तृत्वाला आदरांजली व दीपप्रज्वलने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपद भाऊ राठोड यांनी केले। प्रारंभिक रुमाली अंजली व कुमारी दीपाली राठोड या शाळकरी मुलींनी हिंदी व इंग्रजी भाषेतून वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले। सौ जयश्रीताईच्या सौचिनी गोरभाई या बंजारा भाषेतील स्वरचित गीताने समाजाच्या समस्यांवर मार्मिकपणे प्रकाश टाकला। या प्रसंगी सर्व सत्कार मूर्तीच्या कार्याचे प्रतिबिंब चित्रफितीद्वारे दर्शविण्यात आले, तर वसंत योद्धा पुरस्कार प्राप्त माननीय श्रीकांत राठोड यांचे खैरी 50 व इतर सामाजिक कार्याची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली। या प्रसंगी खैरी 50च्या नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा सामूहिक सन्मान करण्यात आला। आपल्या भाषणातून प्रमुख मार्गदर्शक माननीय कॅप्टन LB कलंत्री आणि माननीय ज्ञानेश्वरजी रक्षक यांनी सर्व सत्कारमूर्ती कार्याला अधोरेखित करून त्यांना प्रोत्साहित केले। त्याचप्रमाणे राठोड दाम्पत्यांचे कार्य समाजोपयोगी, दिशादर्शी, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले। कार्यक्रमाला नागपूर नगरीतील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहभाग होता। कार्यक्रमाचे संचालन ज्ञानप्रकाशच्या सौ जयश्रीताई श्रीपंत राठोड यांनी सुरेखपणे पार पाडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेषतः बंजारा बांधवाचे मोलाचे योगदान लाभले। श्रीपद भाऊ राठोड यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज।